काही नाही, आता म्या म्हणलं बा हरभरा झाला का नाही आता सरपंचाचा सोंग ना हो काय कुठं काय पहा म्हणलं. माया बी आता कसं 2-3 दिवसात येते म्हणून म्हणलं देता बा तेवढा काढून. आपलं देवीदाचं झाला की आमचाही नंबर लावून देता बा. पण आता हे आता एका एकानंच करावं लागेल का नाही. आता सरपंचाचं आज आणि उद्या होऊन जाते. आता उद्या सोमवार आहे, उद्या पूर्ण झालं की बस मंगळवारी देवीदाच्या ह्याच्यात. पाय आता आहे मला तर ध्यानही नव्हतं बा. उद्या सोमवार आहे ना गुंपा मावशी. हा उद्या आपल्याला खरेदीला जाणे लागत. ए बाबा ते राहिलंच ना रे सोमवारी. आता ते मागच्या सोमवारी कॅन्सल झालं. पाय आता हे कामाची धूम आली आणि आता आपली खरेदीची आला. आता काय करावं कसं करावं. जा लागते म्हणजे अरे बाबा ते महत्वाचं आहे का हे महत्वाचं आहे का. तुम्ही इकडे टिप्पण लावून द्या कौशल आजी आहे. सगळं मजूर पाहिजे म्हणा तुम्ही चाल जा. नाही तर ऐन वक्तात म्हणसान आता माय नाही होत आणि मग पुढच्या सोमवारी पाहू. हा मागचाही सोमवार गेला एक तर. म्हणा येतो मी टिप्पण लावून देतो येतो. पण कसं मी असते की जरा फरक पडते ना. बाया कामा नाही करत ना बरोबर. पण जाऊ द्या आता उद्या जाऊ मग आपण. सगळ्या सांगा लागेल मग. नाही कंदीला येऊन राहिले तुम्ही. आता मी कोणत्या तोंडाने येऊ नाही का. मी तर पैसे घेऊन आलो पण आता सांगतो कसं सांगत तर मग तो बस झाला भडकाच झाला म्हणा. इथं इंजनच पेटते. बस राहिलं सगळं बाकीचं. आता इथं सुरू होऊन जाते सगळा कार्यक्रम. हो ना येतो ना बाबा. आपण कोण येणार आता. आपण एवढे मध्ये पैसे देणार का येणार नाही का म्हणलं. मग झालं ना. मग आता आपण तर 3 जण इथं जाऊ. ते खादोळबाई आहे एक म्हणजे 4-6 जण आपल्या गावातले समजा अजून कोण कोण आहेत त्याला मग सांगून देतो सगळ्याले. ना ते 6 जणाला मी सांगायचं मा इकडे लागलं ते त्याला सांगतो. आणि उद्या बिलकुल आपल्याला 9-10 वाजता जायचं. जास्त उशीर नाही करायचा. पटकन खरेदी झाली पाहिजे. ते प्लॉट मोजणं आहे. प्लॉटून काय 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 होते काय सांगा. हो ना पण ते माणूस रे बा. ते माणूस आला का नाही काय नाही ते विचारपूस करायला लागत ना देऊच. ते काय तब्येत जमली का नाही जमली तर. बाबा ते माणूस आता ऐन वक्तातच बिमार पडला. त्याला पाय बाबा फोन लावून ते मला येऊन राहिला का नाही. तर अजून मागच्या सोमवार सारखं जाणं येणं नाही का एरझार मारावं का आपण. नाही म्हणजे मागच्या हप्ती त्यानंच बिघडवलं ना ते. ऐन वक्तात बिमार पडला काय झालं तर. त्याला पहिले फोन लावा लागन बाबा. ते बरोबर झाला का नाही काय काय नाही का नाही का एरदारच मारायला लावता आम्हाला. राहिले कामं धंदे सोडून. थांब मी आता खादोडे फोन लावतो काय त्याची चौकशी करा म्हणतो. नसतं बाबा काय आहे नाही ते त्याला म्हणा भाऊ बिमार असेल तर म्हणा तिथं घे म्हणा. नाही तर त्याला उचलून घेऊन त्याच्या तिथे दवाखान्यातून सही घेऊन येतात त्याची काय आहे. नाही यावेळेस हुकूच देत नाही ना मी त्याला. आता ते दवाखान्यात असलं तर उचलून आणायच तयार ठेवतो मी यावेळेस. ॲम्ब्युलन्स मध्ये घ्या म्हणतो बा तेवढी सही करू द्या जा तिकडे काय आहे तर मग. नसतात आपली एक हप्ता चालला पुढे 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 पुढे. ना काही होईन बांधणं काही काय होईन तर अजून प्लॉटचं काय याच्यात काही नाही. ते चांगलं बिमार असलं पाहिजे कसं नाही का. पाय ना मग लावून पाय ना फोन काय आहे काय म्हणते तर. ला फोन लाव पहिले आणि विचारपूस करून घे. हो काढू द्या मला नंबर काढू द्या लावतो त्याला फोन आत्ताच. बापरे सनसनीचा फोन आहे. कसं करू म्हटलं उचलू का नाही मग काय कसं करू मग मी. बरोबर आहे ना उद्या सोमवार आहे का नाही. खरेदीच्या संदर्भामध्ये फोन केला असेल त्यांनी. आता उचल तू काय म्हणते बघतो घरी. हा बघ. हॅलो हा नमस्कार देवदाजी सनसनी आहेत ना. बोला. नमस्कार काय काही नाही असं सहजच लावला होता. उद्या म्हटलं ते आपली खरेदी होती सोमवारला. आहे ना उद्याचं नक्की आहे ना समजा. अच्छा हो ते आपले प्लॉटचे का. हो आहे ना सोमवारला आहे ना ते. हो नक्की आहे. असं हो का. पण मी काय म्हणत होतो ते जे जायचंय प्लॉट आहे हो कोण आहे तर ते मुंबईचे तर त्याला फोन गिन केला का मग. हा काय आले गेले का कसं काय कुठं काय कसं तब्येत गिब्येत. नाही फोन तर काही अजून आला नाही म्हणा. आता आज रविवारच आहे का नाही. आता संध्याकाळी येईल त्याचा फोन काय काय निघाले असतील ते बहुतेक. आता त्याला काळजी आहे ना का आपल्याला थोडी काळजी आहे काही. त्याला नाही काळजी आम्हाला जास्त काळजी आहे ना. काऊन की आमचे आता 9 लोक आहेत ना गावातले. चुई मुंग्या सुटल्या त्याला काही आहे मागचा सोमवार हुकला. तब्येत जमली नाही जमली फालतू आमच्या एरदार व्हायला नको बा. एक तर आता हरभरा सोंगणी आली बाकीचे कामं आले आमच्या मागं. हा काय आहे नक्की मग ते क्लिअर करून सांगा मला आता. आता यावेळेस कोणतंच कारण सांगा. आता मम्मीला विचारलं लागेल. हो ना ते तर आहेच म्हणा. आपल्याला तर आता त्याला फोन करणं आवश्यकच आहे ना. आपले काम बनते का नाही. तर मी आता फोन करून तुम्हाला कन्फर्म करतो. हो ठीक आहे 15-20 मिनिटांनी फोन करतो मी. ठीक आहे काही हरकत नाही. त्याला कळक धडक सांगा बा. कमी जास्त थोडीशी असेल तब्येत जास्त नसेल तर लवकर घेऊन या म्हणा. नाही तर हे लोक आमचे पैसे वापस मागून राहिले म्हणा मग. नाही इतक्यापर्यंत जाते का. हो कारण की आपण आता 7 लाख रुपये त्यांना 1/4 रक्कम दिलेली आहे ना. मग काय येणंच आहे त्याला काही विषय नाही. मी फक्त आता फोन करून त्याला विचारून घेतो. ओके नाही मग मी आता कसं काय उद्याचं नियोजन काय करायचं म्हणलं. कशा पद्धतीने आपल्याला कॅन्सल करायचं. आता आपल्याला काहीतरी त्याच्यावर सोचावं लागेल. मोठा प्लॅन बनवावा लागेल. कारण की कसं आहे जास्त दरवेळेस जर कॅन्सल केलं तर ते कसं भडकतील ते. एक तर ते सनसनी आणि गुंपाबाई घर फिरवे कशा म्हणजे लोक जरासे हेड्याक आहे म्हणते असं समजलं मला. तर तुम्ही काय करा आता तू असं कर आपल्या याला फोन कर. तो प्लंबर गेला का. तो पुण्याला जाणार होता गेला का नाही. नाही ते काय जातो करते पण मला नाही वाटत गेला असं म्हणून. हो पाहा लागेल आता एरी त्याला तर बोलावंच लागते का नाही उद्या. आता बाबाची तब्येत वाढवा का कमी करा आता ती विचारपूस करावं लागेल मग त्याला. नाही यावेळेस कसं बिमारी चालणार नाही. कारण की तेच ते बरोबर नाही ना. कारण की एकच कारण जास्त वेळ कसं डाऊट येऊ शकतो. हो कुठे आहे दाखवा मग कुठून काय कुठं दाखवता. त्यापेक्षा थोडंसं काहीतरी आपल्याला वेगळं सोचावं लागेल. तर मग ते स्टॅम्प पेपरचा शॉर्ट आहे बा. कसं आहे जरासं म्हणजे तुटवडा पडलेला आहे स्टॅम्प पेपरचा. असं तसं काही सांगितलं चालेल का. ते आहेच म्हणा कारण तसं म्हणजे हाताशी आहे ते कारण पण पॉवरफुल नाही आहे ते. याच्यापेक्षा आपल्याला कसं चांगलं रिझन पाहावं लागेल. तर तू काय कर आता जगदीश त्या याला फोन कर. तो प्लंबर आहे की नाही त्याला फोन कर. ती इथे येऊन जाय म्हणा. म्हणजे मग आपण त्याच्यावर काहीतरी निर्णय घेऊ. त्याला आपल्याला कसं व्यवस्थित सांगावं लागेल. काय कसं करायचं तोपर्यंत विचार करू आपण.
बरोबर, त्याला बोलवून घेऊ का? बरं ठीक आहे, त्याला फोन लावतो, इथं घरी बोलवून घेतो मग. ओके. मला वाटतं बा खरेदीचा आला अंगावर आता. हां, हॅलो. हां, हां. बोला म्हणलं खादोड साहेब. काय म्हणत होते? कुठं आहात तुम्ही? घरीच आहा ना? तर येऊन जा म्हटलं आपल्या घरी, थोडं 10 मिनिटं काम आहे तुमच्याशी. उद्या आपली खरेदी आहे की सोमवारला. तर त्याचं नियोजन करायचं आहे. हो ते तर आहेच म्हणा, येतो मी. पण तुम्ही म्हणे की बा माझे बाबा बिमार आहे असं आपण दाखवलेलं आहे त्याले. तर आता या सोमवारी मग आता मी कोणाला उभं करू? त्याने जर म्हटलं तुमचे बाबा कुठं आहे, काय आहे पाहतो म्हणलं तर आता ते पुढचा माणूस जर आपण जर एखादा तयार केला तर तेही पैसे मागन. नाही, नाही. ते ते अजून कुठं माणसं वाढवता. तुम्ही फक्त या. तुमचे बाबा शेवटपर्यंत बाहेर येणार नाही. विषय नाही. तुम्ही या फक्त. आपण नियोजन चालू आहे आता सध्या काय करायचं काय नाही. तुम्हाला बरोबर मग मी सांगते काय करायचं ते. बस आलो मी 5 मिनिटात पोहोचतो तिथं. हो ठीक आहे. चला आता एक खेपचं कसं फोन लावून दिला. हो आता त्याला म्हणलं बा कळक धडक सांग तू काय आहे, काय नाही, उद्या येऊन राहिला नाही येऊन राहिला काय आहे तर कन्फर्म करून आम्हाला फोन कर. तर ते म्हणे मी आता फोन करतो म्हणते त्याला, तुम्हाला फोन करतो बा 10 मिनिटा. तर मग तोपर्यंत काय मी म्हणतो तुम्ही जेवण करून घ्या, तोपर्यंत समजतेच आपल्याला काय होते काय नाही. तर इथंच निर्णय काय आहे उद्याचा तो. तसं करा मग, आता आमची जेवण होऊन जाते मग तोपर्यंत 10 मिनिटात नाही. हो, मग तू काय कर, फक्त 2 भरणे पाण्याचे आणून देशील तर पाय बा मग तेवढे. ते काय मोठी गोष्ट आहे. हो दे भरणे दे, मी न कंदीला बजी जातो. घेऊन येतो पाणी. हो करा तुम्ही सुरुवात, आणा ते भरणे देऊन द्या, येतो आम्ही. अरे आता जर का उद्याचं जर खरेदीचं जर नक्की झालं ना तर बस आपलं बिंग फुटते मग नाही का. हो कंदील बुड्यान बा आपले पैसे घेऊन आला. बस झालं, सरळ गाव आपल्या विरोधात नाही का. मला वाटतं उद्याची खरेदी व्हावंच नाही रे बा, त्याने काहीतरी कारण काढावं का. पण आता काय सांगा काय होते काही नाही आता नाही. हो आता तर आपणच आहे काही. आता हे कोणत्या विचारात आहे? अरे का कंदीला म्हणजे काय कोणत्या विचारात आहे म्हणलं. चला ना ते भरणे घेऊन चला, पाणी घेऊन येऊ ना. हो ना, हो चला चला. हो देव भरणं दे म्हणलं. हो चला येतो मग आम्ही. हे कुठं आहे का नाही निरा आराम. अरे चला लवकर, तिकडे ठसका बसन त्याला मगापासून ते पाणी काढणं हे तिकीट टाइम झाला ते. फालतू म्हणून आलाच नाही देवदास कुठं गेला तर. चला लवकर लवकर घर. हो ना येतो ना मी. हो ना पुढे हो ना तू. मी काही जरासा हो बाद तंबाखू खातो ना आलो. ते कसं बुडी देखता खाल्ला की मग कल्ला करते न ते. भाण्याला नाव सांगून देते भाने मग मावर गरम होते. जाय तू पुढे, आलोच मी 10 मिनिटात. तो मागच आहो मी. काय बा तुमचे मोठं कठीणच काम. अरे मग खायचं तर मग बिंदास खायचं, एवढं काय भ्या लागते मग. नाही तर खायचंच नाही मग, लपू खाणार आहे. या मागून या पटकन या. उशीर नका करू जास्त. ते फोन घेऊन या आता खादोड्याचा अजून मग ते. नाही तर मग कसं मला माहित नाही या लवकर. गेला वाटते दिवस नाही का. हो ना आता मला वाटते खादोडीला फोन करून द्याव. हो त्यानं जर एखादं भस्कन जर सांगितलं यायले की बा तुमच्या माणसानं पैसे नेले बा, तर किती आपत यायची नाही का. मला वाटतं बा त्याला टच करून द्यावं. पाहिजे बा माय नाव काही सांगू नका सध्याशी. पुढे पाहू काय करायचं नाही का, असं सांगून द्या लागन तर बरं राहील. बापरे हे तर आता त्या याचा फोन आहे म्हटलं, सीताराम पवार बुडा. काय म्हणते काय म्हटलं का. हॅलो. हां बोला पवार साहेब बोला म्हणलं बोला. नमस्कार म्हणलं खादोडे साहेब. काय खरेदीचं कसं काय ठरलं मग, काही फोन आलता टी नाही. हो आत्ता बस 5-10 मिनिटं अगोदर फोन आला की ते काय तब्येत वगैरे कशी आहे, तर मी चौकशीच करणार आहो. त्यालाच फोन लावून राहिलो होतो. हो काहून काय म्हणत होते. हो ना पण ते काय म्हणत होतो मी. हो माझ्या नाव काही सध्या सांगू नका म्हणलं फोनवर त्याला की बा यानं पैसे नेले बा. असं तसं नाही तर मग कसं इंजन भडकते बरं इथं. सगळे ते गुंपाबाई घर फिरवेन हे ते इथंच बसेल आहे तर. नसते आपत नाही आली पाहिजे म्हणून म्हणलं सध्याशी आता तुम्ही फोन करता नसतं, अचानक माझ्या नाव जर निघालं तर आपत व्हायची. म्हणून त्याच्याचसाठी फोन लावला. मी तिथंच होतो ना. तर म्हणलं आपलं नाव काही घेऊ नका म्हणलं सध्याशी. सांगा आता काय करा. अरे पण आता ते तर आज ना उद्या सांगाच लागते ना काकाजी, कारण की कसं आहे तुम्ही पैसे नेले. तुमचा विषय क्लिअर झाला. आम्ही दुसरा माणूस पाहिला आता आमचा शेजारी. तर तो त्याच्यात आता इन्व्हॉल्व होऊन राहिला. मग आता तुमचा काय विषय राहिला. तुम्ही सांगून द्या त्याला कडक धडक बा मी पैसे आणलेले आहे, मी काय आता याच्यात नाहीये ना. असं नसते ना, संबंध असते ना गावचे. असं आहे ते अचानक मी पैसे आणले. पण कसं झालं आता मला मोठं कठीण वाटून राहिलं. आपण जर एखादा विषय काढला तर हे नाही भडकाचे. म्हणून मला कशी म्हणजे धाकच वाटून राहिला. काय करावं कसं सांगावं काय करावं. मग आता मी काय करू शकतो. आता मी तर माझं काम केलं बा, तुम्हाला तुमचे पैसे देऊन दिले, उद्या खरेदी आहे सगळं आहे. तर मग आता काय करावं त्याला काय इलाज आहे. तुम्ही सांगा त्याला स्पष्ट काय विषय कसा आहे करून. नाही ना कसं सांगावं कसं. बरं मी काय म्हणतो, उद्याच दिवस कॅन्सल नाही होणार का खरेदी. म्हणजे मग मी स्वस्त जरासं काही ना काही. म्हणजे काही ना काही मार्ग मधातच काढता येते. मग जसं आहे तसं आहे, अडचण आली बा पैसे आणतो बा. हो पहा ना तेवढं करून उद्याचं कॅन्सल मारा ना काही करून. नाही ते तर आता मला समजते उद्या बा कॅन्सलच होणार आहे. कारण की काय झालं स्टॅम्प पेपर जेवढे पाहिजे तसे आपल्याला शॉर्टेज आहे ना, उपलब्ध नाही आहे ते. तर म्हणून आता आपण यायला आपण सांगा आता हे म्हणून किंवा तुम्ही असेच कारण काही सांगता बा तुमचं काहीतरी आहे याच्यात. फालतू अजून गरम व्हायचे म्हणून म्हणलं बा कसं या. तिथं त्याच्या समक्षच काय आहे काय नाही समजणारच आहे शेवटी. जे आहे ते तुमच्या समोर आहे असं आहे बा आपलं. हो ना पण जर स्टॅम्प पेपर सापडले तर मग कसं मग तर तिथं तर आपणच होईल का नाही. तिथं होईनच ना माहीत मी पैसे घेते म्हणून. हो ते तर होईलच म्हणा माहीत आता. पण मग काय करावं काय आम्ही. मग असं करा बा तुम्ही एक काम करा. कॅन्सलचं तुमच्या हाती आहे कॅन्सल करणं, तर तुम्ही तेवढं काम करा. ना बा काय करा सांगा म्हणलं. उद्याचा दिवस निभवा फक्त. हो नंतर मी विचार करून काही ना काही मार्ग काढणारच आहे. फक्त उद्याचं बा. हो सांगा काय करायचं मला सांगा. बरं आता तुमच्यासाठी तेवढं करतो मी. एक एक दिवस आता चाय तो एरी बी आता कॅन्सल होणारच आहे. तर तुम्ही एवढं काम करा. हो मी काय करतो त्याला करतो फोन.
आणि बरोबर त्याला सांगतो बा उद्या काही कोणी कॅन्सल करू नका. मी माझी गाडी पाठवतो आणि सगळीच्या सगळी या आणि उद्या खरेदी झालीच पाहिजे असं मी म्हणजे उलटं बोलतो तर बरं राहील. आणि मग तुम्ही काय करा आपल्या गाडीतनी बसते 6 माणसं, एक ड्रायव्हर समजा बबनरावले पाठवतो मी. 6 आणि 1 7 झाले का नाही. 7च्या वर काय आपण न्यायचे नाही. आणि दुसरी गोष्ट त्याला म्हणा एक गाडी तुमची घ्या म्हणा. म्हणजे कोणाची तुमच्या गावातली तुम्ही त्याच्यात बसून या. आणि त्याच्यात तुम्ही तिघं असाल तर तिघं जण तुम्ही काय करा गाडी पंक्चर करा, काहीतरी कारण करा, तुम्ही इथं पोहोचू नका. कारण की मी टाईम घेणार उद्या 4 वाजताचा खरेदीचा. म्हणजे कसं आहे बऱ्याचशा खरेदी असते ना, आपला नंबर काही लागते काय लागते त्याच्यावर असते. तर मी 4 वाजता टाईम घेणार आहो कारण की मला काम आहे म्हणून. तर अशा पद्धतीने तुम्ही 4 वाजता तिथून समजा निघा किंवा 4ले 3ले 2ले काही निघा, पण इथं तुम्ही 5 वाजे लोक पोहोचू नका. हो बरं ठीक आहे. म्हणजे समजा तिघं जण जर आम्ही इकडे लटकलो की मग तिकडलं समजा फेल होते कार्यक्रम नाही का. हो राजा ती बरोबर आहे. तर मग मी काय करतो आपलं गुंपाबाईची गाडी आहे. तर त्याला म्हणतो आपण तिघं जण गाडीने जाऊ. अजून एक जण पाहतो कोणता बी. आणि बाकीचे 6 जण समजा तुमची गाडी पाठवता म्हणता ना आणि त्याच्यात जाऊ देऊ मग. बस तेच मला. मी बोलतो आता बरोबर काय बोला असते फोनवर. आता फक्त तुम्ही गाडी बरोबर पोहोचली नाही पाहिजे 5 वाजेपर्यंत एवढं पाहिजे. झालं मग बाकी विषय क्लिअर आहे मग. नाही गाडी नाही पोहोचणार 5 वाजेला कोणत्या हालतीत गाडी पोहोचू देत नाही मी. तुम्ही काही काळजी करूच नका समजा. ठीक आहे इथूनच उशीर करतो जरासा, म्हणजे कदाचित उशीर झाला पाहिजे. तेच म्हणलं. दुसरं म्हणजे कसं गाडीतनी असा माणूस घ्या की ज्याला गाडीचा पंक्चर नाही काढता आला पाहिजे, काही समजलं नाही पाहिजे त्यातलं. नाही तर मग कसं चांगला जर घेतला एखादा तर मग ती जरा पंक्चर काढून बातच यायचा. माणसं बरोबर निवड जा. हो ना ते लक्ष्मणराव आहे की नाही. हो लक्ष्मण किरकिरी त्याला घेतो गाडीत नाही आणि गुंपाबाईला काही पंक्चर काढता येत नाही. मलाही नाही काढता येत. तिघं जण येतो आम्ही बरोबर मागून. बाकीचे देतो पुढे पाठवू ना. ओके ठीक आहे मग. बघ मग मी आता असं असते आता पाय बिना औषधानंच खांडू फुटलं का नाही. हो ते काय कंदील आबाजीचा फोन आला आणि ते म्हणतात की बा कॅन्सल होईल का. आता त्याला म्हटलं बा तुम्हीच पाहता काय करायचं तर. बस मनासारखं झालं आता काही विशेष नाही राहिला. हो आता ते तिघं जण तर काही पोहोचणारच नाही 5 वाजेपर्यंत. आणि इकडे आपण हा समजा बाकीचे ते 6 जण आपण समजा चहा पाणी पिऊ आणि आपापल्या घरी जाऊ. मग समजा मी आलो नाही चालते का मग मॅडम. समजा मग उद्या कसं काय येऊ का नाही. मग येऊ का नाही म्हणजे या लागतेच ना बाबा. उद्या 6 जण बाकीची तर येणारच आहे का नाही. मग त्यामुळे उद्या तू असं सांग की बाबा घरीच आहे, आपल्याला खरेदी रजिस्टरवर जेव्हा काम पडेल तेव्हा मी घेऊन येतो. आलेले आहे सगळं पद्धतशीर आहे एकदम ठासून सांगायचं. बरोबर ठीक आहे ना. मग तुम्ही सांग तसं. बरं तर मग मी आता मग फोन करू का मी त्यांना, म्हणजे कसं क्लिअर सांगून देतो मग सनसनेला की बा उद्या असं आहे म्हणून. म्हणजे या बा म्हणून. आणि त्यांना सांगून दे मी माझी गाडी पाठवणार आहे म्हणा 7 सीटर. तर त्यामध्ये काही लोक या आणि बाकीचे याचे द्या. उद्या कोणीच कॅन्सल करू नका म्हणा. कारण की म्हणा माझा दौरा आहे म्हणा बँकॉकला आता. तर म्हणलं उद्याचं जर का खरेदीचं हुकलं तर मग मी बँकॉकला चाललो म्हणा मी 15-20 दिवसासाठी. नंतर मग मला बोलायचं नाही म्हणा. बरं म्हणजे त्याच्यावर समजा लोटून द्यायचं आहे सगळं नाही का. बरं ठीक आहे ना. आता बोलतो व्यवस्थित. काय आता कसं करायला देत असते फोन तर येऊन नाही राहिला ते खादोडे साहेबाचा. काय जाऊ का मग कसं करू. कसं करता म्हणलं. मी वाटच पाहून राहिलो. काही येते फोन आता यायचे जेवण झाले तरी अजून फोन नाही करून राहिले ती. काय गडबड आहे वाटते बहुतेक. आता काहीतरी मला तर वाटतेच काहीतरी तिसरा पाय काढते. काय सांगावले का यावेळेस तर कळत सांग. तिसरा पाय जर काढला त्यानं आता तर मी ते माझ्यावर फोन देत होते. मी सांगतो त्याला माझे पैसे वापस दे म्हणतो. तू सारखा सांगू राहिला तुले. ते आता कोणते बहाणे अजिबात त्याचे ऐकायचेच नाही आता. मी काय म्हणतो तूच फोन लाव त्याला. त्याला काय आठवण नाही का नाही का काय सांगा. आपण फोन लावलं काय बिघडते. लाव तू फोन लाव. बरं नाही हो भुललंय असं काय सांगा आता त्याच्या मग दुनिया भरायचे काम. बरं पाहतो लावू. उचलला बा. मी आता म्हणलं उचलते का नाही काय सांग. हॅलो. अरे डॉक्टर साहेब काय तुम्ही सांगितलंही नाही ना अजून. हो ना हे बा आत्ताच फोन खाली ठेवला. तुम्हाला लावणारच होतो. लोक माहित नाही का एक शब्द बोलत बसले की बोलतच बसते. तर आता काय सांगा त्याची बाबाशी बोललो मी. तब्येतीची विचारपूस केली. तर जमलं म्हटलं पद्धतशीर झाला. आता काही अडचण राहिलेली नाही कोणती. बहुतेक आता ते निघणार आहे. तो उद्या सकाळी समजा साधारणतः 12-1 वाजेपर्यंत पोहोचतो म्हणे आम्ही. तर काही हरकत नाही म्हटलं चालते म्हणलं आपल्याला 12-1 पर्यंत चालते. 1 पर्यंत काय ले इतकं उशीर. आता त्याला म्हणा लवकर या ना म्हणा भाऊ. आताच निघा ना म्हणा. गडबड करा ना म्हणा. लोक इकडे तू करून राहिले म्हणा. नाही बा आपल्याला आवश्यकताच नाही ना आता. कारण की त्याची परवाच्या दिवशी मुंबईला खरेदी आहे त्याच्या घराची. त्यामुळे त्याला पैशाची आवश्यकता आहे. त्यामुळे तेच आता घाईने येणार आहे. तर 12 वाजेपर्यंत ते आपण पकडून धरा. आपण आता कसं ते खरेदीला मी ऑफिसला फोन करतो. आपला नंबर कितीला लागते काय लागते म्हणजे जेणेकरून मग आता किती खरेदी आहे उद्या समजते बी. आहे का मग काय हरकत आहे. मग त्यालाच गरज आहे तर मग येणंच आहे. बरं तर पण आपला टाइम समजा 1 वाजता घेऊन घ्या मग. ते मी पाहून घेतो टाईमचं. तुम्हाला सकाळी कळवतो किती वाजताची आहे बा आपली 12 नंतर. तर एक काम करा तुम्ही. आपल्यापैकी तुमच्यापैकी कोणी फिसकणार तर नाही ना. कारण की वेळेवर मग काय म्हणतात मी येतो मागून मी येतो नंतर उशिराची खरेदी आहे बा. म्हणून म्हणतो सगळेच्या सगळे या बा उद्या. नाही तर मग कसं माझी मोठी अडचण होणार आहे मग नंतर. आता म्हणजे तुमची काय अडचण आहे आता अजून. उद्या कसं उद्या खरेदी झाल्यानंतर मला मंगळवारी सकाळीच निघायचं बँकॉकला. माझा परदेश दौरा आहे. माझे मित्र वगैरे आम्ही जाणार आहोत. म्हणून म्हटलं उद्या कोणत्या हालतीत खरेदी झाली पाहिजे. नाही तर मग कसं पंचायत होईल. उद्या तर खरेदी कोण आळवते तर पाहतोच मी त्याचा. उद्या खरेदी होईल म्हणजे होईलच डॉक्टर साहेब. काळजीच करू नका तुम्ही. सगळे लोक मी हे बा एका दोरीतनी घेऊन येणार उद्या. मग त्याचीच काळजी मम्मीला आहे. तर मम्मी काय म्हणते की बा आपली गाडी पाठवून देऊ. तुमचे लोक गाडीत बसून येऊन जाता. मग बबनरावला पाठवून देऊ तुम्ही गाडी घेऊन 11 वाजता.
अरे बाबा मग तर फारच चांगलं चालते. मग तर काय अडचणच नाही. पहा बरं हे म्हणते असे आहेत खादोडे आणि तसे आहे खादोडे. पहा बरं गाडी पाठवतो म्हणते. बरं 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 चालते ना. मग गाडी पाठवून द्या तुमची आलिशान गाडी आणि बस आम्ही येऊन जातो मग त्याच्यात. बरोबर ठीक आहे ठीक आहे. हो चालते मग. झालं ना बघ. बाकीचं काही आता काही सांगायचं काम राहिलं नाही ना. कागदपत्र हे ते सगळे आणजा. नाही तर मग हे बोललं आणि ते बोललं सगळ्याला तुम्ही त्याला कडक सांगून द्या. सगळ्या लोकांना उद्या याच लागते म्हणा. नाही ते सगळं आहे. थैल्या भरून आहे आमच्या मागच्या हप्त्यापासून. कागद जच्च्या तसेच आहेत ना. मग काय तुम्ही नका काळजी करू. फक्त तुमचं ओके आहे का नाही बस झालं मग. आणि त्याचं आता तब्येतीचं जमला म्हणता मग काही विषय नाही. बस 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 ठीक आहे मग. 11 वाजता मी बबनरावला पाठवून देतो गाडी घेऊन. सगळेजण येऊन जाता मग. 7 सीटर गाडी पाठवून देतो. बरोबर ठीक आहे मग. ठेवा मग. ठेवा ठेवा. झालं म्हणलं मावशी. हो कसं आता त्याचीच गाडी पाठवून राहिले म्हणते. बबनराव घेऊन येऊन राहिले. सगळेजण त्याच्यात बसले की म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही. मी येऊन राहिलो रे मी आलो रे तुम्ही पुढे व्हा रे. रोलचं कामच नाही. नाही ना कसं काय शक्य बोलू राहिला तू. काय बोलतो तू. किती 7 सीटर गाडी. आणि आपण माणसाला 10 जण बबन दे पकडू. 10 जण जर आपण गेलो आणि गाडी जर परत पकडली तर समजा गेला काही टाईम आपला हुकली काही खरेदी. म्हणून म्हणतो अजून एक गाडी आपल्याला करावंच लागणार आहे. हो मी सांगतो तुम्हाला. हे पटलं आबस तुमचं. हो कसं आहे कधीला म्हणजे आता लोक तुम्ही कोणतं एखादं चांगलं काम नाही केलं पण हे बरोबर सांगितलं तुम्ही. फालतू आपली जर गाडी पकडली तर मग काय करसान. आता मी काय करतो माझी गाडी घेतो ना मग. हो मी एक समजा अजून दोघं तिघं माझ्यात द्या. बाकीचे 6-7 जण त्याच्यात जा. चालते ना मग. चालते ना. दोघं तिघं समजा मी झालं लक्ष्मणराव झाले तुम्ही हो चालले 3 जण या गाडीत. बाकीचे 6-7 जण त्याच्यात नाही. चालते ना. कोणी बसले तर 2-4 जण माझ्यात आणि बाकी त्याच्या. चालते चालते. उद्या मग आता किती वाजता 1 वाजता जावं लागते का. आता उद्या ते टाइम सांगते आपला खरेदीचा किती वाजता आहे काय. पण कसं 1च्या पुढेच आहे आपला. ते माणसं यायले 12 वाजते म्हणे. आणि मग आपलं खरेदी समजा 5 वाजे लोक चालतेच आहे. आता आपला किती वाजता नंबरला किती आहे हिशोबाने आपल्याला सकाळी फोन करते ते. बरं जाऊ दे मग. झालं मग आता. हो 2 वाजता होते समजा. ठीक आहे मग आता उद्याच मग तयारी लागून जाऊन तू सांगून देतो बाकीच्या लोकांना म्हणा बा तुमच्या गाड्या काही स्वतःच्या घेऊ नका. एकाच गाडीत आपण जाऊ म्हणा. तेवढं तुम्ही काम करून घ्या. हो ना. मी सगळ्याला भेटून घेतो आता 1 वाज. हो शांताराम झालं हे ते. बस उद्याच्या तयारीला लागून जाऊ मग. हो ठीक आहे. आता उद्या खरेदी झाली की बस मग बांधकाम लवकर सुरू करायला लावू. बस झालं बा. मग आपलं लवकर आपलं मनाचं स्वप्नच पूर्ण होऊन जाते नाही का. जाय तिकडे. सनसनी कशी काय आले म्हणून बोला म्हणलं देवदास भाऊ. काय कुकडे चक्कर. काही नाही ते तुम्हाला सांगायला आलो. ते उद्याचं म्हणलं आता वावरातून आलो आणि पहिले म्हणलं तुम्हाला भेटा. घरी गेलो घरी नव्हते इथं आलो. आता म्हणलं ते उद्या सोमवार आहे तर जा लागते बरं. हो नाही तर मग म्हणसान की माय उद्या होत नाही हे नाही ते नाही. स्पेशल गाडी येऊन राहिली खादोडे साहेबाची. त्याच्यात जाऊन आपल्याला बसणं आहे. सरळ आपल्या रजिस्टर ऑफिसवर जाणं आहे. त्याची काय आले गाडी. माझ्याजवळ काय गाडी नाही का. मी बुलेटने येतो ना. अरे मांग काम आहेत ना बाबा. हे ग्रामसेवक साहेब येऊन राहिले. घरकुलचं आहे ना आता ती 22 तारखेला ते ग्रामसभा असल्यासारखीच आहे. लोक बोलवा लागते कोण कोण आहे. यादी जाहीर करणं आहे ना. मी काय तुम्हाला 8 वाजता जावं लागते म्हणून राहिलो का. 11-12 वाजताही गेलं चालते. खरेदीचा आपलं समजा 1-2 वाजता टाइम मध्ये आहे आपली. मग चालते ना. मग चालते ना. हो जाऊ मग. ठीक आहे काही हरकत नाही. मग एका गाडीत चालते. इकडचं होऊन जाते. हो जाता येते मग. तेच म्हणलं मारत राह. काही कॅन्सल नका करू म्हणा. बाबाला सांगून देता तसं भेटतो म्हणा मी संध्याकाळी अजून. काही विषय नाही. ठीक आहे मग. आता काही सांगायचं काम नाही ना. उद्या तयार राहा तुम्ही बिलकुल 10-11 वाजता. हो आता एक खेपची ते खरेदी करूनच घेऊन आता. हो उद्या बिलकुल हजर असावं मी. कुठंच जात नाही. काही विषय नाही. मग आता मी काय कुठे चाललो. मी उद्या तुम्हाला सांगतो धाब्यावर तिथे यायला मला कोणता टाइम लागू राहिला. मी हावस ना तिथं. वाजून ठेवणं उद्या धाब्याचं रे वा. उद्याचे दिवस तर आता काय होत नाही का तुझ्यानं. एखादं म्हणे एका गाडीत चालले जाऊन. एक तर आता खादोडे साहेब जर उद्या जर समजा खरेदी हुकली तर गेली महिन्यावर मग ते म्हणे की मला परदेश दौऱ्याला जावं लागते. म्हणून संग मग सगळेजण चालले जाऊ आपले. उद्या दिवस तुम्ही सांगून द्या द्यायला धाब्यावर येत नाही म्हणून. हो ना. पण आता 1-2 वाजता आहे म्हणता काय. आता मग तिथे येत नव्हतं का मी. इथूनच या लागते. त्याच्याच गाडीत जावं लागते असं काय आहे का ना. तुम्ही ऐकत जा जरा. तुमचंच नका लावत जाऊ काही बी. तुमचा नंबर आहे आपल्या याच्या गाडीत नाही. झुंबरच्या गाडीत. आपलं गुंपा मावशी तुम्ही कंदिलाबाजी 3 जण त्या गाडीत या. आणि आम्ही 6 जण खादोडीच्या गाडीत जातो. समजलं ना. संग मग गाड्या घ्यायच्या सगळ्या. बरं ठीक आहे बा. हो कोणाचं ऐकत नाही. बरं जा जा. मी काही हरकत नाही. उद्या घरीच थांबतो मी. चालले जाऊ मग. मला आता यायची निपटलं. आता शांताराम भोले भेटतो आणि विषय मोकळा करतो नाही का. एक लाईने पाटील. मग फोन लावला होता मी त्याला सांगत होतं की बुवा साखर भेटीसाठी पहिले तुम्ही घ्यायला या. मग आमच्याकडे बाय येतील. नंतर मग समजा आम्ही येईन बघायला असं म्हणलं मी त्याला. यायचे सरून नाही राहिलं. अरे बा ते काय तुमच्या गोड भेटी साखर भेटी नंतर पाहू बापू. नंतर ठरवा. ते पुढच्या हप्त्यात पहा. आम्ही काय म्हणतो ते पहा पहिले. उद्या तर नक्की आहे ना तुमचं. उद्या येऊन राहिले ना. हो ना बा येतो ना उद्या. किती वाजता या लागते ते खरेदीला. किती वाजता आहे. अरे 12-1 वाजता जावं लागते आपल्याला. उद्या तयार राहायचा. नाही तर मग सांगितलंच नाही. मला माहितीही नाही बा. सोमवार आहे बा आणि हे आहे ते आहे. उद्याची खरेदी हुकली नाही पाहिजे म्हणून राहिलो. ते उद्या लवकर निपटून टाका बा. मग कसं हरभरा आणि बाकीची मामांग काम आहे. हे साखर भेटीचं सुचून नाही राहिलं. बिचारा साखर भेट गोड करा का. याच्यात आता ते म्हणते पहिले नेतो मी. हे म्हणते मी नेतो पहिले. ते पाहिजे तुम्ही तुमचं काय आहे तर पहिले उद्या खरेदीला हजर राहा. झालं ओके. जा म्हणा देत भाऊ. अजून कोण राहिले असेल तर सांगून देता येईल.
चला आता फक्त शांताराम राहिला, अजून लाईने पाटील आणि आपले लक्ष्मणराव. येतो मी त्याला भेटून. झालं मग, बाकी क्लिअर आहे. चला मग. हा बोला मॅडम, बोला बोला बोला. तर देवदाजी मी काय म्हणते, आता कसं 10 सव्वा 10 होऊन राहिले की नाही, तर रजिस्टर ऑफिसला फोन लावला होता मी. तर आपल्याला समजा 4 वाजताचा वेळ मिळाला. 25-30 खरेदी आहेत आज, कारण की थोडंसं गडबड आहे म्हणते. आज पहिला दिवस आहे, सोमवार म्हटलं की सगळे जण 10 वाजते. तर 4 वाजता आपली खरेदी आहे असं पकडून द्या ना. 4 ते 5च्या दरम्यान आपण कधी आलं तरी चालते. तर मग तुम्ही कसं करता, आता मी बबनरावला गाडी घेऊन पाठवणार आहे. 11 साडे 11 पर्यंत येऊन जाईल तो. अरे बापरे, म्हणजे आपलं 4 वाजता लागला का नंबर? तुम्ही जरासं लवकर म्हणाच असतं साहेबाले, जरा आमची कसे शेतकरी लोक आहे म्हणा बा, असं तसं. लवकर होणार नाही का? तसं नाही चालत, मी तसं लवकरच फोन केला, परंतु ते शुक्रवारच्या काही खरेदी राहिलेल्या आहे की नाही, तर ते कव्हर करावं लागते त्यांना पहिले. ते झाल्यानंतर मग आपला 4 वाजता नंबर लागला ना. तसं काही विषय नाही. 4:45 वाजता पासून तर 5 वाजेपर्यंत कधी या म्हणते मी. बरोबर, ठीक आहे ठीक आहे, चालते ना. मग मी काय म्हणतो, मग बबनरावला इतक्या लवकर काय पाठवतो मग? 12-1 वाजता पाठवा द्यायले. हो, कसं विनाकारण मग तिथे येऊन काय करावं? असे कसे बोलता तुम्ही? लवकर आले तर काय तुम्हाला काही सोय नाही का? सगळं आपलं घर आहे, आपलंच घर समजायचं. या तुम्ही माझ्या घरी, या, आराम करा, काही विषय नाही. लवकर आले चालते, मी त्यांना पाठवून देते. नाही, एवढ्या लवकर पाठवूच नका. कसं आमचे थोडेसे कामं मग निरेपिरे होऊन जाते. मग सरपंचाचे दुकान गिकान बंद करते 12-1 वाजता. चालते मग. हे बा 1 वाजताच पाठवून द्या. मग 1 ते आम्ही 2 वाजता तिथं पोहोचतो. एवढ्या लवकर येऊ नये का आहे? हो, पण ते आता मुंबईवाले समजा 11 साडे 11 पोहोचणार आहे असा फोन आला त्याचा. म्हटलं मोजणी वगैरे केली असती म्हणून म्हटलं. हो, ती आहे नाही का, मोजणी राहिली आपली. तर बरं असं करा, तुम्ही त्याला 12:30 वाजता पाठवून द्या. आम्ही मग तिथं बरोबर 1:30-2 वाजता पोहोचतो. अर्ध्या घंट्यातली मोजणी झाली की बस आपलं 3-3:30 ऑफिसवर चालले जो अर्धा घंटा आधी. हो, पण मी एक म्हणत होते, आपल्या गाडीमध्ये कसं 7च लोक बसतात, पण तुम्ही तर 9 जण आहे आणि आमचे ड्रायव्हर समजा बबनराव, तर मग ते कसं थोडी अडचण नाही पाहिजे रस्त्यात. हो, ती गोष्ट आली ना लक्षात माझ्या. मी आता गुंपा मावशीची गाडी घेतलेली आहे, त्याच्यात 3 जण येऊन राहिले ना, आम्ही बाकीचे या गाडीत येऊन राहिलो. आम्ही केलं ना ते सेटलमेंट बरोबर. कोण कोणत्या गाडीत सगळं बरोबर पद्धतशीर झालेलं आहे, काही विषय नाही. बरोबर, मग तेच म्हटलं विनाकारण कसं अडथळी यायला नको, कारण की त्याला जावं लागतं आता परदेश दौऱ्याला. यावेळेस जर हुकलं तर बस गेलं महिन्यावर मग. म्हणून म्हणते. यावेळेस तर हुकूच देत नाही मी, काही हो तिकडे. जमाना झाला चालती. ठीक आहे, मग ठेवतो मॅडम. द्या मग 12:30-1 वाजेपर्यंत गाडी घरी पाठवून द्या इथं रामपूरला. बरोबर, ठीक आहे, मग ठेवतो मग. धन्यवाद. काय म्हणत होते मॅडम? हो, काशीनाथ मध्ये बोलावलं म्हणून आलो होतो. हो हो, तर ते कसं झालं, रात्रीच मी तुम्हाला सांगणार होते, परंतु आपलं कसं हे वेळेचं नक्की नव्हतं ना ऑफिसच्या. किती वाजता खरेदी आहे काय तर प्लॉटची. तर तुम्ही आता काय करा, आपली मोठी गाडी घेऊन जा रामपूरला आणि 6 लोक आपल्या गाडीमध्ये बसून घ्या कोणी पण, आणि तुम्ही एक, आणि त्यांना तुम्ही घेऊन या इथं 1 वाजेपर्यंत. एवढं काम करा तुम्ही. आम्ही दादा काय गाडी गिडी आता येत नव्हते कधी त्याच्या गाडीने याटून. हो ना, पण मी म्हणतो मॅडम काय जात गाडी गिडी या ना म्हणा याटून द्यायला. इतकं काय डोक्यावर चढून नका घेऊया रामपूर आलेले. तुम्हाला माहित नाही लोकांना भारी आहेत. नसते बबनराव. हो, कसं आहे, 1 जण येते 1 जण येत नाही. अशा मग काय होते, खरेदीत मोठी अडचण येतात ना. एक जर माणूस नसला का नाही तर मग ते खरेदी होणार नाही. सगळे जण 10 जणांचा ट्रस्ट आहे, त्यामुळे 10 जण हजर पाहिजे. म्हणून एका गाडीत जर आणले तर मग अडचण येणार नाही. नाही तर मग कोणी मागं राहिलं, कोणी गाडी पंक्चर झाली, नसं झालं. खेड्यातलं माहित नाही का पेट्रोल असते नसते गाड्यानं. म्हणून आपली स्वतंत्र गाडी पाठवली आणि एक त्या कोणाची गुंपाबाई घर फिरवीची गाडी आहे म्हणते, त्यामुळे विषय नाही. आम्ही तर मला वाटलं कसं कॅन्सल आहे का खरेदीचं, पण हे तर खरेदी आहे वाटते का नक्की. असं असं हो का? बरं ठीक आहे, तुम्हाला सांगतो मी जातो मग घेऊन. आता समजा किती 12-1 वाजता नाही का? बरं ठीक आहे ना मग. ठीक आहे, आणि डिझेल वगैरे पद्धतशीर जास्त वाजता भरून घ्या, म्हणजे अडचण आली नाही पाहिजे. ठीक आहे, इथून 12:30 वाजता निघा तुम्ही आता. ओके.